नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या YouTube चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 ते 20 डिसेंबर या दरम्यानचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महिला FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? महिला FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप 2025, तर याचे विजेतेपद पटकावलेले आहे नेदरलँड या संघाने। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। महिला FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप 2025, आवृत्ती आहे 11वी, स्थळ आहे सॅंटियागो चिली, कालावधी होता 1 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान। यामध्ये एकूण संघ सहभागी झाले होते 24। विजेता ठरलेला आहे नेदरलँड्स हा संघ। तर नेदरलँड्सचा हा त्याचा सलग 3रा विजय आहे आणि एकूण टुर्नामेंटमध्ये हा 6वा विजेतेपद आहे। उपविजेता आहे अर्जेंटिना। भारताची कामगिरी बघा, या ठिकाणी भारतीय संघ 10व्या स्थानावर राहिला आहे। सर्वाधिक गोल करणारे खेळाडू 3 आहेत। यामध्ये चीनची बांग लिहांग, नेदरलँड्सची आयरिस डे केम्प आणि नूर व्यान डेन न्युएन होप, तर प्रत्येकी 8 गोल केलेले आहेत। सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेली आहे नूर व्यान डेन न्युएन होप, नेदरलँड्सचे खेळाडू आहे, आणि सर्वोत्कृष्ट गोलरक्षक मैते बुसल्स, बेल्जियमचे खेळाडू। तर बघा, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे महिला FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप 2025 11वी आवृत्ती चिलीमध्ये आयोजित करण्यात आला आणि विजेता ठरलेला आहे नेदरलँड्स आणि उपविजेता अर्जेंटिना। नेक्स्ट आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देवेंद्र फडणवीस। 2025 सालचा प्रतिष्ठित डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे। हा पुरस्कार अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रदान केला जातो। राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सुशासन आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे। शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 127व्या जयंतीनिमित्त 27 डिसेंबर 2025 रोजी अमरावती एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। 2024 मध्ये हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला होता। तर 2025 सालचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झालेला आहे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला प्रकल्प महादेवा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फुटबॉल। 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेसी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे राज्यातील विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील 13 वर्षांखालील फुटबॉलमधील प्रतिभावान खेळाडू शोधणे आणि त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे। या उपक्रमाद्वारे 2026 ऑलिम्पिक आणि 2034च्या फिफा विश्वचषकासाठी भारतीय फुटबॉल संघात महाराष्ट्राचे खेळाडू तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे। या प्रकल्पांतर्गत राज्यातील 35 जिल्ह्यातून निवडल्या गेलेल्या 60 मुलामुलींना म्हणजे प्रत्येकी 30 मुले आणि 30 मुली यांना 5 वर्षांचे सखोल प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती दिली जाईल। या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय अकादमीमध्ये जाण्याची संधी मिळेल। हा प्रकल्प महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्रा, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन सिडको आणि राज्याचा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे। अभिनेता टायगर श्रॉफ याची 5 वर्षांसाठी या प्रकल्पाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भारताचा स्टार फुटबॉलपटू कोण आहे? सुनील छेत्री। नेक्स्ट आहे, अलीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वियोधनाबाद। 12 डिसेंबर 2025 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवरील श्रीविजयपुरम, पूर्वीचे पोर्ट ब्लेअर, श्रीविजयपुरम ही राजधानी आहे, तर या जवळील वियोधनाबाद येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे। सावरकरांनी रचलेल्या अजरामर सागरा प्राणतळमळला या गीताला 116 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे। हा पुतळा राम सुतार यांनी साकारलेला आहे। पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी अमित शहा यांनी श्री विजयपुरम येथे वीर सावरकर प्रेरणा उद्यानचेही उद्घाटन केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या संपूर्ण राष्ट्रीय पाककृतीला युनेस्कोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जा मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इटली। 10 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या युनेस्कोच्या आंतरशासकीय समितीच्या 20व्या सत्रात इटालियन पाककृतीला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आलेला आहे।
इटली हा जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्याच्या संपूर्ण राष्ट्रीय पाककृतीला युनेस्कोने हा दर्जा दिलेला आहे. म्हणजे इटली या देशामध्ये जेवढ्या पाककृती होतात त्या सर्व राष्ट्रीय पाककृतीला युनेस्कोने हा दर्जा दिलेला आहे. कोणता दर्जा दिलेला आहे तर मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा. इटालियन पाककृती संस्कृती, ओळख आणि सामुदायिक जीवनाशी जोडलेली एक जिवंत परंपरा म्हणून ओळखली जाते. या वर्षाची नोंद कशी करण्यात आलेली आहे तर इटालियन कुकिंग, टिकाव आणि जैव सांस्कृतिक विविधता या नावाने करण्यात आलेली आहे. यापूर्वी 2017 मध्ये इटलीच्या नेपोलिटन पिझ्झा बनवण्याच्या कलेला युनेस्कोने या यादीत स्थान दिले होते, परंतु आता संपूर्ण इटालियन अन्न संस्कृतीला हा मान मिळाला आहे. अलीकडेच भारतातील प्रसिद्ध दिवाळी सणाला युनेस्कोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जा मिळालेला आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे म्हणजेच NCAER याचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुरेश गोयल. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च याच्या महासंचालकपदी डिसेंबर 2025 मध्ये सुरेश गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 5 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे ते या पदाचा कार्यभार स्वीकारतील. ते NCAR चे 11वे महासंचालक असतील. ते पूनम गुप्ता यांची जागा घेतील. गोयल यांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर याचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. NCAER बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. लॉंग फॉर्म काय होतो नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च. स्थापना झालेली आहे 1956 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी स्वतंत्र आर्थिक धोरण संशोधन संस्था आहे. ही संस्था सरकार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना धोरणात्मक सल्ला देते. नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते परमवीर गॅलरीचे उद्घाटन कोठे झाले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती भवन. 16 डिसेंबर 2025 रोजी विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात परमवीर गॅलरीचे उद्घाटन केले. परमवीर गॅलरीज दुसरे नाव काय आहे परमवीर दीर्घा. या गॅलरीमध्ये सर्व 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत. अभ्यागतांना भारतीय लष्करी नायकांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती मिळावी आणि वसाहतवादी मानसिकतेचा त्याग करून राष्ट्रीय वर्षाचा अभिमान बाळगावा या मागचा प्रमुख उद्देश आहे. विजय दिन 16 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. तर बघा 16 डिसेंबर 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करतो. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सैन्याने ढाका येथे आत्मसमर्पण केलेले होते, ज्यामुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश झालेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने महाक्राईम OS AI लॉन्च केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याने महाक्राईम OS AI लॉन्च केलेले आहे. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष सत्या नाडेला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 12 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील मायक्रोसॉफ्ट AI टूरमध्ये याचे अनावरण करण्यात आले. ही नवीन प्रणाली पोलीस कर्मचाऱ्यांना AI टूलसह मदत करण्यासाठी डिझाईन केली आहे. हे प्लॅटफॉर्म सध्या नागपूरमधील 23 पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाक्राईम OS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. हे प्लॅटफॉर्म महाराष्ट्र सरकारची मार्वल संस्था, सायबर आय आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे. सध्या नागपूरमधील 23 पोलीस ठाण्यांमध्ये ही सेवा कार्यरत आहे. लवकरच 1100 पोलीस ठाण्यांमध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे. या तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाचा वेळ सुमारे 80% कमी होईल आणि गुंतागुंतीच्या डिजिटल पुराव्याचे विश्लेषण करणे सोपे होईल. हे AI प्लॅटफॉर्म ऑडिओ, व्हिडिओ, PDF आणि हस्तलिखित नोट्स अशा कोणत्याही स्वरूपातील तक्रारींवर प्रक्रिया करून त्यातील महत्त्वाची माहिती कोणत्याही भाषेत काढू शकते. नेक्स्ट आहे 2025च्या सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उस्माने डेम्बेले. फिफा बेस्ट फुटबॉल अवॉर्ड्स 2025 कतारमधील दोहा येथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम 18 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाला. 2025चा बेस्ट फिफा मेन्स प्लेयर म्हणजे सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडू म्हणून फ्रान्स आणि पॅरिस सेंट जर्मेन यांचा स्टार स्ट्रायकर उस्माने डेम्बेले याची निवड झालेली आहे. उस्माने डेम्बेले यांनी 2025चा बॅलन डिओर देखील जिंकलेला आहे. फिफा बेस्ट फुटबॉल अवॉर्ड्स 2025 यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू ठरलेला आहे उस्माने डेम्बेले, फ्रान्स आणि पॅरिस सेंट जर्मेनचा खेळाडू आहे. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ऐताना बोनमती, स्पेन आणि बार्सिलोनाची खेळाडू आहे. तिने सलग तिसऱ्यांदा हा मान मिळवलेला आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक लुईस एनरिक, पॅरिस सेंट जर्मेन.
सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक सरीना विगमॅन इंग्लंड महिला संघ, सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक जियान लुइगी डोनारुमा इटली पॅरिस सेंट जर्मेन, सर्वोत्कृष्ट महिला गोलरक्षक हन्ना हॅम्प्टन इंग्लंड चेल्सी, पुस्कस अवॉर्ड हा सर्वोत्कृष्ट गोल पुरुषसाठी दिला जातो, सॅन्टियागो मॉन्टिएल अर्जेंटिनाचा खेळाडू आहे, मार्ता अवॉर्ड हा सर्वोत्कृष्ट गोल महिला खेळाडूसाठी दिला जातो, लिझबेथ ओवाले मेक्सिकोची खेळाडू आहे, फिफा फॅन अवॉर्ड हा जाखो एस्सीचे चाहते यांना देण्यात आलेला आहे कर्करोगग्रस्त मुलांसाठी खेळणी गोळा करण्याच्या उपक्रमाबद्दल, फिफा फेअर प्ले अवॉर्ड हा डॉक्टर ॲड्रियास हार्लास नुकिंग यांना देण्यात आलेला आहे सामन्यादरम्यान एका प्रेक्षकाचा जीव वाचवल्याबद्दल. नेक्स्ट आहे IPL मधील आतापर्यंतचा सर्वात महागडा परदेशी खेळाडू कोण ठरला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅमेरॉन ग्रीन. IPLच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा परदेशी खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन हा ठरलेला आहे. अबुधाबी येथे झालेल्या IPL 2026च्या लिलावात त्याच्यावर 25.20 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावण्यात आलेली आहे. 25 कोटी 20 लाख रुपयांची विक्रमी बोली लावण्यात आलेली आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्स या संघाने खरेदी केलेली आहे. IPL 2026 लिलाव बघा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे कॅमेरॉन ग्रीन, KKRने घेतलेला आहे 25.20 कोटी रुपयांना. दुसऱ्या नंबरवरती आहे मतिशा पातिराना, KKRनेच घेतलेला आहे 18 कोटी रुपयांना. तिसऱ्या क्रमांकावरती आहे प्रशांत वीर, CSKने घेतले 14.20 कोटी. आणि चौथ्या क्रमांकावरती आहे कार्तिक शर्मा, CSKने घेतलेला आहे खरेदी केलेला आहे 14.20 कोटी रुपयांना. सर्व खेळाडूंच्या यादीत कॅमेरॉन ग्रीन हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे, म्हणजे भारतीय आणि परदेशी या सर्व खेळाडूंच्या यादीमध्ये कॅमेरॉन ग्रीन हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे. याच्या आधी पहिल्या क्रमांकावरती आहे ऋषभ पंत 27 कोटी रुपयाने घेतलेले आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे श्रेयस अय्यर 26.75 कोटी रुपयांना खरेदी केलेली आहे. विशेष म्हणजे BCCIच्या नवीन नियमानुसार परदेशी खेळाडूंना प्रत्यक्षात 18 कोटी रुपये मिळतील, तर वरची अतिरिक्त रक्कम 7.20 कोटी ही जी रक्कम आहे ही बोर्डाच्या खेळाडू कल्याण निधीमध्ये जमा होईल. नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलियातील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागेश सिंग. ऑस्ट्रेलियातील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नागेश सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारने 15 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ते 1995च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. नागेश सिंह हे सध्या थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. थायलंडमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी सिंग यांनी जुलै 2018 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयात चीफ ऑफ प्रोटोकॉल म्हणून काम केलेले आहे. ते सध्याचे उच्चायुक्त गोपाळ बागले यांची जागा घेतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत UAE संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2 कोठे आयोजित करण्यात आला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अबुधाबी या ठिकाणी. डेझर्ट सायक्लोन 2 संयुक्त लष्करी सराव 2025 सहभागी देश आहेत भारत आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE. दुसरी आवृत्ती आहे, कालावधी आहे 18 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान. ठिकाण आहे अबुधाबी UAE. भारतीय सैन्याच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटचे 45 जवान आणि UAE लँड फोर्सेसच्या 53व्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री बटालियनची तुकडी यात सहभागी झाली. शहरी भागातील लष्करी कारवाया, संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार शांतता राखणे, दहशतवाद विरोधी कारवाया आणि दोन्ही देशांच्या सैन्यांमधील समन्वय वाढवणे हे या सर्वांचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे पोंडुरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला अलीकडेच GI टॅग मिळाला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. डिसेंबर 2025 मध्ये पोंडुरू खादी या पारंपरिक हाताने विणलेल्या कापडाला अधिकृतपणे भौगोलिक संकेत टॅग प्रदान करण्यात आला आहे. पोंडुरू खादी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पोंडुरू गावाशी संबंधित आहे. पोंडुरू खादीची खासियत म्हणजे ती हाताने कातलेली आणि विणलेली असते. कापूस साफ करण्यासाठी वालुगा माशाच्या जबड्याच्या हाडाचा वापर करण्याची ही जगातील एकमेव प्रक्रिया आहे, ज्यामुळे धाग्याची ताकद आणि मऊपणा टिकून राहतो. हे कापड पूर्णपणे हाताने कातले आणि विणले जाते, ज्यासाठी स्थानिक हिल कॉटनचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 104 वा. हेनले अँड पार्टनर्सने अल्फा जिओच्या सहकार्याने 2025चा जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक प्रसिद्ध केला आहे. हा निर्देशांक देशांच्या गुंतवणूक सुरक्षितता आणि लवचिकतेचे मोजमाप करतो. ते 4 प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करते: भूराजकीय अनिश्चितता, आर्थिक अस्थिरता, तांत्रिक बदल आणि हवामान जोखीम. स्वित्झर्लंड हा 88.42 गुणांसह या निर्देशांकात पहिल्या स्थानावर असून तो गुंतवणूकदारांसाठी जगातील सर्वात सुरक्षित देश ठरलेला आहे.
डेन्मार्क, नॉर्वे, सिंगापूर, स्वीडन आणि फिनलंड हे टॉप 5 देशांमध्ये आहेत. आशियातील फक्त सिंगापूरने टॉप 10 मध्ये स्थान मिळवलेले आहे. भारत 104व्या क्रमांकावर आहे. भारताचा एकूण धावसंख्या 100 पैकी 54.42 इतकी आहे. त्यामुळे भारत 104व्या क्रमांकावरती आहे. मध्यम पातळीच्या लवचिकता श्रेणीत स्थान मिळालेले आहे. या यादीत दक्षिण सुदान, लेबनान, पाकिस्तान आणि हैती हे देश सर्वात खालच्या स्थानावर आहेत, जे गुंतवणुकीसाठी सर्वात धोकादायक देश मानले जातात. पहिल्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंड, दुसरा डेन्मार्क, तिसरा नॉर्वे, चौथा सिंगापूर, 5व्या क्रमांकावरती आहे स्वीडन आणि 6व्या क्रमांकावरती आहे फिनलंड. नेक्स्ट आहे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 होमबाउंड. 98व्या अकॅडमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार 2026 साठी होमबाउंड हा भारतीय चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी निवडला गेला आहे. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस यांनी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये होमबाउंडची अधिकृत निवड जाहीर केली आहे. होमबाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत नीरज घायवान. या चित्रपटात ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. होमबाउंड चित्रपट तरुण भारताच्या अनुभवांवर आधारित असून तो आकांक्षा आणि जबाबदारी यांचे भावनिक व संवेदनशील चित्रण करतो. नेक्स्ट आहे अलीकडेच राम सुतार यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिल्पकला. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे 18 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. ते 101 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावात झाला. भारतातील सर्वात प्रतिष्ठित शिल्पकारांमध्ये त्यांची गणना केली जात असे. ते स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार पटेलांचा पुतळा याचे निर्माते होते. त्यांनी महात्मा गांधींचा बसलेला पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यासारखे अनेक प्रसिद्ध शिल्पे देखील बनवली आहेत. भारत सरकारने त्यांना 1999 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना 2025 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कारही देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे युनेस्को प्राइज फॉर ग्लोबल सिटीजनशिप एज्युकेशन पुरस्काराने सन्मानित आफ्रिकन लीडरशिप इनिशिएटिव्ह फॉर इम्पॅक्ट ही संस्था कोणत्या देशात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टांझानिया. युनेस्को प्राइज फॉर ग्लोबल सिटीजनशिप एज्युकेशन 2025 ने सन्मानित आफ्रिकन लीडरशिप इनिशिएटिव्ह फॉर इम्पॅक्ट ही संस्था टांझानिया या देशातील आहे. ALII द युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानियाची आफ्रिकन लीडरशिप इनिशिएटिव्ह फॉर इम्पॅक्ट. ALII ही टांझानिया येथील युवक नेतृत्वाखालील स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था तरुणांना नेतृत्व, शांतता व सामाजिक जबाबदारीसाठी सक्षम करण्याचे काम करते. संस्थेचे उद्दिष्ट काय आहे तर तरुणांमध्ये शांतता, सामाजिक ऐक्य व नेतृत्व गुण विकसित करणे, द्वेषपूर्ण भाषण व हिंसाचाराला आळा घालणे, समुदाय पातळीवर सकारात्मक सामाजिक बदल घडवणे. या पुरस्काराची स्थापना 2024 मध्ये दक्षिण कोरियाच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे. कोणता पुरस्कार? युनेस्को प्राइज फॉर ग्लोबल सिटीजनशिप एज्युकेशन. 2024 मध्ये याची स्थापना झालेली आहे. 2025 मध्ये याचा पहिला पुरस्कार देण्यात आलेला आहे. दोन संस्थांना बघा 9 डिसेंबर 2025 रोजी पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात या पुरस्काराचे पहिले वितरण करण्यात आलेले आहे. 2025 चा पुरस्कार टांझानियाची जी संस्था आहे आफ्रिकन लीडरशिप इनिशिएटिव्ह फॉर इम्पॅक्ट या संस्थेसोबतच इक्वेडोरमधील बोस्क स्कूल टेना या संस्थेलाही विभागून देण्यात आलेला आहे. म्हणजे दोन संस्थांना पहिला पुरस्कार मिळालेला आहे. आदिवासी संस्कृती व पारंपरिक ज्ञान जतन व प्रसार, शाश्वत विकास, सहअस्तित्व व जागतिक नागरिकत्व मूल्ये रुजवणे हा या संस्थेचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हुरून ग्लोबल 1000 रिपोर्ट 2025 मध्ये जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एनव्हिडिया. म्हणजे हुरून ग्लोबलच्या अहवालानुसार जगातील 1000 कंपन्यांमध्ये जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती बनली आहे? तर एनव्हिडिया, पर्याय क्रमांक 2. 2025 मध्ये एनव्हिडियाने मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे. हुरून ग्लोबल 1000 अहवालात जगातील 1000 सर्वात मौल्यवान कंपन्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा अहवाल जागतिक अर्थव्यवस्थेत बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्व स्पष्टपणे दर्शवतो. एनव्हिडिया ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. एनव्हिडियाची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली होती. याचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहे. नेक्स्ट आहे इफ्को साहित्य सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मैत्रेय पुष्पा. 2025 सालचा प्रतिष्ठित इफ्को साहित्य सन्मान ज्येष्ठ हिंदी कथाकार आणि कादंबरीकार मैत्रेय पुष्पा यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या ग्रामीण जीवन, स्त्रियांचे अनुभव आणि मानवी संवेदनांना शब्दबद्ध करणाऱ्या साहित्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. साहित्य सन्मानाचे स्वरूप आहे 11 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र.
2025चा इफ्को युवा साहित्य सन्मान अंकिता जैन यांना ओरे किसान या पुस्तकासाठी देण्यात येईल. या युवा साहित्य सन्मानासाठी 2.5 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र दिले जाते. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या विजेत्यांची निवड केली आहे. हे पुरस्कार प्रामुख्याने ग्रामीण भारत, शेती आणि कृषी संस्कृतीचे वास्तव मानणाऱ्या साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जातात. हा पुरस्कार 2011 मध्ये प्रसिद्ध कथाकार श्रीलाल शुक्ल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात आला होता. तर बघा, इफ्को साहित्य सन्मान हा देण्यात आलेला आहे ज्येष्ठ हिंदी कथाकार आणि कादंबरीकार मैत्रेय पुष्पा यांना, आणि इफ्को युवा साहित्य सन्मान देण्यात आलेला आहे अंकिता जैन यांना. नेक्स्ट आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान अभ्यास एकता हा नौदल युद्ध सराव आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मालदीव. अभ्यास एकता नौदल युद्ध सराव 2025, आवृत्ती आहे 8वी. सहभागी देश आहेत भारत आणि मालदीव. ठिकाण आहे मालदीव या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. कालावधी आहे 15 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान. या युद्ध सरावाचा उद्देश काय आहे? तर दोन्ही देशांच्या नौदल आणि विशेष दलांमधील समन्वय वाढवणे, विशेषतः डायव्हिंग ऑपरेशन्स, स्पेशल फोर्सेस टॅक्टिक्स आणि ॲसिमेट्रिक वॉरफेअर या क्षेत्रात सहकार्य करणे हा याचा मुख्य हेतू आहे. या अभ्यासाची सुरुवात 2017 मध्ये झालेली आहे. हा भारतीय नौदल आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यात आयोजित केला जातो आणि हा वार्षिक द्विपक्षीय सागरी सराव आहे. नेक्स्ट आहे, 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ महिला 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मनू भाकर यांनी. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा, ठिकाण नवी दिल्ली या ठिकाणी, आवृत्ती आहे 68वी. तारीख आहे डिसेंबर 2025 मध्ये आयोजित करण्यात आली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिने वरिष्ठ महिला 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे. तर ISSF विश्वचषक अंतिम 2025 सुवर्ण पदक विजेती सिमरनप्रीत कौर ब्रार हिने ज्युनियर महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले आहे. वरिष्ठ महिलांमध्ये मनू भाकर यांनी आणि ज्युनियरमध्ये सिमरनप्रीत कौर ब्रार यांनी. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये जागतिक विक्रमांच्या जवळपास कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, लोकसभेत विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मिशन ग्रामीण विधेयक 2025 कोणी सादर केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवराज सिंह चौहान. या विधेयकाला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात? VBGRAMG विधेयक 2025. लोकसभेत विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मिशन ग्रामीण विधेयक 2025 केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सादर केले. हे विधेयक 16 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत मांडण्यात आले. लोकसभेने 18 डिसेंबर 2025 रोजी आणि राज्यसभेने 19 डिसेंबर 2025 रोजी हे विधेयक मंजूर केले. 21 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला आपली संमती दिली. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले. हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 म्हणजेच काय मनरेगा कायदा 2005 ची जागा घेईल. या विधेयक 2025 ची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, नवीन कायद्यांतर्गत ग्रामीण कुटुंबासाठी रोजगाराची वैधानिक हमी दरवर्षी 100 दिवसांवरून वाढवून 125 दिवस करण्यात आली आहे. विकसित भारत 2047च्या राष्ट्रीय दृष्टिकोनानुसार ग्रामीण विकासाची नवीन चौकट तयार करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या अभियानासाठी केंद्र सरकार 95,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करेल. पहिल्यांदाच पेरणी आणि कापणीच्या वेळी एकूण 60 दिवसांसाठी रोजगार निलंबित केला जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. या विधेयकांतर्गत प्रस्तावित हमीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकारने कायदा सुरू झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत एक योजना तयार करणे आवश्यक आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये ईशान्य आणि हिमालयन राज्य केंद्रशासित प्रदेशांसाठी 90-10 आणि इतर सर्व राज्यांसाठी 60-40 निधी वाटप पद्धत असेल. म्हणजे केंद्राचा हिस्सा राहणार आहे 90%. कोणासाठी? तर ईशान्य आणि हिमालयन राज्य केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्राचा वाटा असणार आहे 90% आणि राज्याचा 10%. तर इतर जी राज्य आहेत सर्व राज्य त्यांसाठी केंद्राचा वाटा असणार आहे 60% आणि राज्यांचा वाटा 40%. आतापर्यंत पूर्ण ही केंद्र पुरस्कृत योजना होती. सर्व 100% वाटा हा केंद्राचा होता, परंतु आता याच्यामध्ये राज्याचाही वाटा ऍड करण्यात आलेला आहे. प्रत्येक पंचायतीला विकसित ग्रामपंचायत आराखडे तयार करावे लागतील. VBGRAMG विधेयकात अशी तरतूद आहे की दर आठवड्याला वेतन दिले जाईल. या विधेयकात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर आधारित एक व्यापक प्रशासन परिसंस्था अनिवार्य करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नितीन नबीन.
डिसेंबर 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने बिहारचे नेते नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी जगत प्रकाश नड्डा म्हणजे JP नड्डा यांची जागा घेतली. नितीन नबीन हे बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिलेले आहेत. ते बिहार सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत आणि त्यांच्या संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. नितीन नबीन हे 45 वर्षांचे आहेत आणि ते पक्षाचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष बनले आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. ग्वाल्हेर सँडस्टोन किंवा ग्वाल्हेर मिंट स्टोन क्राफ्ट मध्य प्रदेश राज्यातील आहे, ज्याला डिसेंबर 2025 मध्ये भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे. हा एक प्रकारचा वाळूचा खडक असून तो त्याच्या टिकाऊपणा आणि सुंदर पोतसाठी प्रसिद्ध आहे. याचा वापर प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि आधुनिक अंतर्गत सजावटीसाठी केला जातो. ग्वाल्हेर सँडस्टोन व्यतिरिक्त डिसेंबर 2025 मध्ये मध्य प्रदेशातील इतर 4 हस्तकलांनाही GI टॅग मिळाला आहे. तर हे 4 हस्तकला कोणत्या आहेत? खजुराहो स्टोन क्राफ्ट, छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो येथील पाषाण शिल्पकला जी तिच्या कलात्मक कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. दुसरे आहे छतरपूर लाकडी फर्निचर, छतरपूर जिल्ह्यातील लाकडावर नक्षीकाम करून तयार केले जाणारे पारंपरिक फर्निचर आहे हे. तिसरे आहे बेतुल भैरवा मेटल क्राफ्ट, बेतुल जिल्ह्यातील भैरवा समुदायाची धातू ओतण्याची प्राचीन आणि विशिष्ट कला. आणि चौथे आहे ग्वाल्हेर पेपर मेशी आर्ट, ग्वाल्हेर भागातील कागदाच्या लगद्यापासून बनवल्या जाणाऱ्या रंगबेरंगी आणि आकर्षक कलाकृती. नेक्स्ट आहे, प्रसिद्ध गायक SP बालसुब्रमण्यम यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध गायक SP बालसुब्रमण्यम यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरात करण्यात आले. हैदराबादमधील रवींद्र भारती कॅम्पसमध्ये हा पुतळा स्थापित करण्यात आला आहे. भारताचे माजी उपराष्ट्रपती M व्यंकय्या नायडू, तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री D श्रीधर बाबू आणि हरियाणाचे माजी राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झालेले आहे. हा 7.2 फूट उंचीचा कांस्य पुतळा आहे, जो आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात तयार करण्यात आलेला आहे. SP बालसुब्रमण्यम यांना गायन सम्राट म्हणले जाते. त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये 40,000हून अधिक गाणी गायलेली आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कार बघा, पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे 2021 मध्ये मरणोत्तर, पद्मभूषण 2011 आणि पद्मश्री 2001 मध्ये. नेक्स्ट आहे, आशियातील पहिले संरक्षित शाही पक्षी अभयारण्य पुनर्जीवित करण्यासाठी कोणत्या राज्याने चराई चुंग महोत्सव आयोजित केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. आशियातील पहिले संरक्षित शाही पक्षी अभयारण्य पुनर्जीवित करण्यासाठी आसाम राज्याने चराई चुंग महोत्सव आयोजित केला होता. हा उत्सव आसाममधील जगातील सर्वात मोठे नदी बेट असलेल्या माजुली येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाची दुसरी आवृत्ती 7 ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडली. चराई चुंग हे आशियातील पहिले संरक्षित शाही पक्षी अभयारण्य असून त्याची स्थापना 1633 मध्ये अहोम राजा स्वर्गदेव प्रताप सिंह यांनी केली होती. नेक्स्ट आहे, भारतात फ्लेक्स क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी गुगलने कोणत्या बँकेशी भागीदारी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲक्सिस बँक. भारतात फ्लेक्स क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी गुगलने ॲक्सिस बँकेशी भागीदारी केली आहे. हे कार्ड 17 डिसेंबर 2025 रोजी लॉन्च करण्यात आले. हे गुगलचे भारतातून लॉन्च केलेले पहिले जागतिक को ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे. हे कार्ड रुपे नेटवर्कवर आधारित असून ते थेट गुगल पे UPIशी लिंक करता येते. युजर्सना त्यांच्या बिलाचे पूर्ण पेमेंट करण्याची किंवा सोप्या EMI मध्ये रूपांतर करण्याची सुविधा यामध्ये देण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, सायबर सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 IIT कानपूर. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढवण्यासाठी NMDC आणि IIT कानपूर यांच्यात डिसेंबर 2025 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचा उद्देश आहे AI आणि मशीन लर्निंग सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. हा करार IIT कानपूरमधील C3I हब सायबर सुरक्षा क्षेत्रातील एक विशेष केंद्र आहे, याच्या माध्यमातून राबवला जाणार आहे. IIT कानपूरमधील तज्ज्ञ NMDCच्या डिजिटल इकोसिस्टीमचे ऑडिट करतील आणि औद्योगिक नियंत्रण प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करतील. नेक्स्ट आहे, इथिओपियाने त्यांचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर मार्क ऑफ इथिओपिया कोणाला प्रदान केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी यांना. डिसेंबर 2025 मध्ये इथिओपियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान द ग्रेट ऑनर मार्क ऑफ इथिओपिया प्रदान केला आहे. इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी अदिस अबाबा येथे हा सन्मान मोदींना प्रदान केला.
भारत आणि इथिओपिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर ग्लोबल साऊथचा आवाज उठवण्यात मोदींच्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नेते ठरलेले आहेत. हा मोदींचा 28वा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. इथिओपिया या देशाने दिलेला हा 28व्या क्रमांकाचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. नेक्स्ट आहे डिसेंबर 2025 पर्यंत पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जा स्थापनेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात. डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान सूर्यघर मुक्त बिजली योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जा स्थापनेत गुजरात हे राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. गुजरातने 5 लाखहून अधिक घरांमध्ये छतांवरील सौर यंत्रणा बसवून 1879 मेगावॅट स्थापित क्षमतेसह अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या स्थानावर असून राज्यात सुमारे 3.7 लाख घरांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. उत्तर प्रदेश 3ऱ्या, केरळ 4थ्या आणि राजस्थान 5व्या क्रमांकावर आहे. देशभरात आतापर्यंत सुमारे 19.17 लाख छतावरील सौर यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 53,54,099 अर्ज आले असून 19,17,698 प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. या योजनेचे उद्दिष्ट आहे 2026-27 पर्यंत 1 कोटी घरांमध्ये सौर ऊर्जा बसवण्याचे. या योजनेअंतर्गत घरांना 3 किलोवॅट पर्यंतच्या सौर यंत्रणेसाठी 78,000 रुपयांपर्यंत केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी साईराम. बी साईराम यांची कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 15 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे हा पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी PM प्रसाद यांची जागा घेतली. ही नियुक्ती कोळसा मंत्रालयाने केली आहे. या नियुक्तीपूर्वी बी साईराम हे कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे 31 मार्च 2028 पर्यंत असेल. 26 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या कोल इंडियाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही नियुक्त करण्यात आलेली आहे. तर CMD आणि CEO म्हणून साईराम यांची दुहेरी भूमिका असणार आहे. म्हणजेच कोल इंडिया लिमिटेडचे ते आता CEO ही असणार आहेत. कोल इंडिया लिमिटेड स्थापना झालेली आहे 1975 मध्ये. मुख्यालय आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी. भारत सरकारकडे अंदाजे 63.13% हिस्सा आहे. ही एक महारत्न सार्वजनिक उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 2023 आणि 2024 साठी किती लोकांना राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36 लोकांना. नऊ डिसेंबर 2025 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025च्या राष्ट्रीय हस्तकला सप्ताह समारंभाचा भाग म्हणून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे 2023 आणि 2024 साठी शिल्पगुरू पुरस्कार आणि राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान केले. हा कार्यक्रम वस्त्र उद्योग मंत्रालयाने आयोजित केला होता. हे पुरस्कार 2023 आणि 2024 या वर्षातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात आले आहेत. एकूण 48 जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिल्पगुरू पुरस्कार 12 जणांना प्रदान करण्यात आले आणि राष्ट्रीय पुरस्कार 36 जणांना प्रदान करण्यात आले. यामध्ये कलाकुसर डिझायनर सहकार्यासाठी दिलेल्या 2 विशेष डिझाईन आणि इनोव्हेशन पुरस्कारांचाही समावेश आहे. एकूण 48 विजेत्यांपैकी 20 महिला कारागीर आहेत. हा कार्यक्रम वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे भारताच्या समृद्ध हस्तकला वारशाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या उत्कृष्ट कारागिरांचा गौरव करणे. राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार 1965 मध्ये सुरू झालेले राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार कलात्मक उत्कृष्टता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशात योगदान देणाऱ्या अपवादात्मक कारागिरांना सन्मानित करतात. आणि शिल्पगुरू पुरस्कार हे 2002 मध्ये सुरू झालेले आहेत. हे हस्तकला क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय मान्यता आहे जे मास्टर कारागिरांना सन्मानित करतात. नेक्स्ट आहे देशातील पहिली मोठ्या प्रमाणात बॅटरी ग्रेड लिथियम रिफायनरी स्थापन करण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 SCCL आणि अल्टमिन प्रायव्हेट लिमिटेड. डिसेंबर 2025 मध्ये देशातील पहिली मोठ्या प्रमाणात बॅटरी ग्रेड लिथियम रिफायनरी स्थापन करण्यासाठी सिंगरेनी कोलिएरीज कंपनी लिमिटेड आणि अल्टमिन या 2 संस्थांनी सामंजस्य करार केला आहे. ही रिफायनरी तेलंगणातील हैदराबाद येथे स्थापन केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 2250 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या रिफायनरीची वार्षिक उत्पादन क्षमता 30,000 टन लिथियम कार्बोनेट असेल. ही रिफायनरी 2027 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाद्वारे भारतातील इलेक्ट्रिक वाहने आणि ऊर्जा साठवण यंत्रणेसाठी
आवश्यक असलेल्या बॅटरी ग्रेड लिथियमच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे. नेक्स्ट आहे जगातील सर्वात उंच रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट म्हणजेच फिरते उपहारगृह याचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुलमर्ग या ठिकाणी. 13 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गुलबर्ग येथे जगातील सर्वात उंच रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट याचे उद्घाटन केलेले आहे. रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट म्हणजेच फिरते उपहारगृह. तर हे जगातील सर्वात उंच फिरते उपहारगृह आहे. कोणते आहे? जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग या ठिकाणी. हे रेस्टॉरंट अफरवाट येथे समुद्रसपाटीपासून सुमारे 13,500 ते 14,000 फूट उंचीवर आहे. हे जगातील अशा प्रकारचे सर्वाधिक उंचीवर असलेले रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट मानले जात आहे. या रेस्टॉरंट सोबतच तिथे एका बहुउद्देशीय हॉलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे, ज्याचा उपयोग पर्यटकांच्या सोयीसाठी केला जाईल. या प्रकल्पांमुळे गुलमर्गमधील पर्यटनाला चालना मिळणार असून पर्यटकांना हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांचे 360 डिग्री विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. नेक्स्ट आहे डिसेंबर 2025 मध्ये युनेस्कोने ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज मध्ये किती नवीन शहरे जोडली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 72. डिसेंबर 2025 मध्ये युनेस्कोने ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजचा विस्तार केलेला आहे. या विस्तारांतर्गत 46 देशांमधील 72 नवीन शहरे GNLC मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज मध्ये आता 91 देशांमधील एकूण 425 शहरे सहभागी आहेत. यावेळी 12 देश पहिल्यांदाच ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज मध्ये सामील झाले आहेत. तर हे 12 देश कोणते आहेत बघा? बेनिन, बुर्किना फासो, चिली, सायप्रस, गिनी बिसाऊ, इराक, मंगोलिया, नायजर, तुर्कमेनिस्तान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, व्हेनेझुएला आणि झांबिया या 12 देशातील शहरांचा पहिल्यांदा समावेश करण्यात आलेला आहे. ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीची सुरुवात 2013 मध्ये युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर लाईफलॉंग लर्निंग यांनी केली. GNLCचे मुख्य उद्दिष्ट आहे शहरांमध्ये आजीवन शिक्षणाची संस्कृती विकसित करणे. GNLC अंतर्गत संबंधित शहरे शिक्षण, नवोन्मेषण आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देतात. 2025 पर्यंत भारतातील 3 शहरे युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज मध्ये सहभागी झालेली आहेत. 3 शहरे कोणती आहेत? तर तेलंगणातील वारंगल आणि केरळमधील त्रिशूर आणि निलामपूर. नेक्स्ट आहे 14 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अथनी. 14 डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथनी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. नेक्स्ट आहे JP मॉर्गन आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर कोठे स्थापन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. JP मॉर्गन आशियातील त्यांचे सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर मुंबईतील पवई येथे स्थापन करणार आहे. हे सेंटर सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रात बांधले जाईल. या ठिकाणी सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांच्या कामाची सोय असणार आहे. ब्रुकफिल्ड या केंद्राच्या उभारणीसाठी $1 अब्ज अधिक गुंतवणूक करत असून JP मॉर्गन या संपूर्ण जागेचा एकमेव वापरकर्ता असणार आहे. हे केंद्र 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या केंद्रात बँकिंग तंत्रज्ञान, क्लाउड प्लॅटफॉर्म, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंग सोल्युशन्सवर लक्ष केंद्रित केले जाईल. JP मॉर्गन ही जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित वित्तीय सेवा कंपन्यांपैकी एक आहे. ती बँकिंग, गुंतवणूक, मालमत्ता व्यवस्थापन आणि आर्थिक सल्लागार यासारख्या सेवा देते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियातील सर्वात लांब स्की ड्रॅग लिफ्टचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुलमर्ग. उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे आशियातील सर्वात लांब स्की ड्रॅग लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले आहे. 13 डिसेंबर 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या हस्ते या लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले. ही लिफ्ट गुलमर्गमधील कोंगडोरी येथे स्थित आहे. या लिफ्टची एकूण लांबी 726 मीटर आहे, ज्यामुळे ती आशियातील सर्वात लांब स्की ड्रॅग लिफ्ट ठरली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 3.65 कोटी रुपये खर्च आलेला आहे. नेक्स्ट आहे नोव्हेंबर 2025 मध्ये भारतात 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर किती होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4.7%. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतामध्ये 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी एकूण बेरोजगारीचा दर घसरून 4.7% आला आहे, जो एप्रिल 2025 नंतरचा सर्वात कमी दर आहे. ग्रामीण बेरोजगारीचा दर 3.9% आणि शहरी बेरोजगारीचा दर 6.5% पर्यंत कमी झाला, जो या वर्षाच्या सर्वात कमी पातळीच्या बरोबरीचा आहे. महिला बेरोजगारी 4.8%,
आणि पुरुष बेरोजगारी 4.6% झालेली आहे. एकूण कामगार सहभाग आहे 55.8% आणि ग्रामीण कामगार सहभाग दर 58.6% आणि शहरी कामगार सहभाग दर 50.4% आहे. नेक्स्ट आहे 17 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 मांडले. यात विमा क्षेत्रात किती थेट परकीय गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 100%. 16 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 मांडण्यात आले. 17 डिसेंबर 2025 रोजी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या अंतर्गत विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74% वरून 100% पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे उद्दिष्ट गाठणे, विमा कवच वाढवणे, व्यवसाय सुलभ करणे आणि नियामक सुधारणा करणे हा या विधेयकाचा मुख्य हेतू आहे. या विधेयकामुळे विमा कायदा 1938, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 1956 आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 यासारख्या कायद्यांमध्ये सुधारणा केल्या जातील. परदेशी पुनर्विमा शाखांसाठी आवश्यक असलेले नेट ऑन फंड 5,000 कोटी रुपयांवरून कमी करून 1,000 कोटी रुपये करण्यात आले आहेत. LIC मधील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा सध्या 20% वरच कायम ठेवण्यात आलेली आहे. विमाधारकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विमाधारक शिक्षण आणि संरक्षण निधी स्थापन करण्याची तरतूदही यामध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम विमानतळ कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंगापूर चांगी विमानतळ. 2025 मध्ये सिंगापूर चांगी विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा सन्मान स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2025 मध्ये देण्यात आला आहे. चांगी विमानतळाने आतापर्यंत 13व्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. 2024 मध्ये हे विजेतेपद कतारच्या हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आले होते. या व्यतिरिक्त याला आशियातील सर्वोत्तम विमानतळ, सर्वोत्तम एअरपोर्ट डायनिंग आणि सर्वोत्तम एअरपोर्ट वॉशरूम्स हे पुरस्कारही मिळालेले आहेत. नेक्स्ट आहे फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानातील कोणत्या शहरातील विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाहोर. फाळणीनंतर पहिल्यांदाच डिसेंबर 2025 मध्ये पाकिस्तानातील लाहोर शहरातील 2 विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. लाहोरमधील लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब विद्यापीठ या 2 संस्थांनी हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. LUMS मध्ये सुरुवातीला 3 महिन्यांच्या कार्यशाळेपासून झालेली सुरुवात आता 4 क्रेडिटच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमात रूपांतरित झाली आहे. पंजाब विद्यापीठानेही 3 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेसोबतच महाभारत आणि भगवद्गीता यासारख्या प्राचीन ग्रंथाचे शिक्षण दिले जाणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने भारत रणभूमी दर्शन उपक्रमांतर्गत चोला आणि डोकलाम खिंड पर्यटकांसाठी खुले करण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 17 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे भारत रणभूमी दर्शन उपक्रमांतर्गत सीमावर्ती भागात असलेले चोला आणि डोकलाम खिंड पर्यटकांसाठी खुले करण्याची घोषणा केलेली आहे. या उपक्रमाचा उद्देश आहे सीमा पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक लोकांच्या उपजीविकेला सक्षम करणे. हा उपक्रम भारतीय लष्कर, पर्यटन मंत्रालय आणि सिक्कीम सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवला जात आहे. ही दोन्ही ठिकाणे भारत चीन सीमेजवळ आहेत आणि ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. चोला खिंड 1967च्या भारत चीन संघर्षासाठी प्रसिद्ध आहे आणि 2017च्या डोकलाम संघर्षामुळे डोकला परिसरही चर्चेत आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे नोव्हेंबर 2025 साठी महिला गटात ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेफाली वर्मा. नोव्हेंबर 2025 साठी शेफाली वर्माची ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड झाली आहे. 2025च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज सायमन हार्मरला नोव्हेंबर 2025 साठी पुरुष विभागामध्ये ICCचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात विकसित पहिल्या स्वदेशी 1.0 गिगाहर्ट्झ मायक्रोप्रोसेसरचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ध्रुव 64. ध्रुव 64 हे भारत सरकारच्या मायक्रोप्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत CDAC ने विकसित केलेले आहे. CDAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग यांनी हे विकसित केलेले आहे. हा भारताचा पहिला स्वदेशी विकसित 64 बिट हाय परफॉर्मन्स मायक्रोप्रोसेसर आहे. हा RISC-V आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि प्रगत चिप डिझाईन क्षमतेचे प्रदर्शन करतो.
त्याची क्लॉक स्पीड आहे 1.0 GHz. ध्रुव 64 हा पूर्णपणे स्वदेशी मायक्रोप्रोसेसर आहे. तो पूर्णपणे भारतात डिझाईन आणि विकसित करण्यात आला आहे. याचा वापर भविष्यात सुपर कॉम्प्युटर्स, हाय एंड सर्व्हर्स आणि सुरक्षित माहिती प्रक्रिया यंत्रणांमध्ये केला जाईल. हे तंत्रज्ञान भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी आणि परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या गिर्यारोहण पथकाने कोणत्या अजिंक्य हिमालयन शिखराची पहिलीच विक्रमी चढाई पूर्ण करून एक ऐतिहासिक कामगिरी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माउंट कांगटो. डिसेंबर 2025 मध्ये भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या 18 सदस्यीय गिर्यारोहण पथकाने अरुणाचल प्रदेशातील माउंट कांगटो या शिखरावर पहिलीच यशस्वी चढाई पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. माउंट कांगटो हे समुद्रसपाटीपासून 7042 मीटर म्हणजे सुमारे 23,103 फूट उंचीवर असून ते अरुणाचल प्रदेशातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर आतापर्यंत अजिंक्य मानले जात होते. या पथकाने या शिखरावर पोहोचणारी जगातील पहिली अधिकृत नोंदणीकृत टीम होण्याचा मान मिळवलेला आहे. त्यांनी अत्यंत आव्हानात्मक अशा दक्षिणेकडील मार्गावरून ही चढाई पूर्ण केली, जो मार्ग आतापर्यंत गिर्यारोहणासाठी अशक्य मानला जात होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18 डिसेंबर. भारतात दरवर्षी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन यावर भर देतो आणि त्यांच्यात सुरक्षिततेची भावना आणि कायदेशीर हक्कांबाबत जागरूकता निर्माण करतो. 18 डिसेंबर 1992 रोजी संयुक्त राष्ट्रांनी अल्पसंख्याकांच्या हक्कावरील घोषणेला मान्यता दिली होती. त्या प्रित्यर्थ भारतात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाद्वारे हा दिवस साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे लोकशाही मूल्यांचे जतन आणि अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 DBS बँक. ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 पुरस्काराने DBS बँकेला सन्मानित करण्यात आले आहे. DBS बँक म्हणजेच डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर ही एक आघाडीची आशियाई वित्तीय सेवा गट आहे, ज्याचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. द बँकर या लंडन स्थित मासिकाद्वारे दरवर्षी हे प्रतिष्ठित पुरस्कार दिले जातात. तर भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून बँक ऑफ बडोदा या बँकेला पुरस्कार दिलेला आहे. बघा, भारतातील सर्वोत्कृष्ट बँक आहे बँक ऑफ बडोदा आणि ग्लोबल बँक ऑफ द इयर ठरलेली आहे DBS ही बँक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय भाषा उत्सव 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. भारतीय भाषा उत्सव 2025 नवी दिल्लीतील नॅशनल बाल भवन येथे आयोजित करण्यात आला. कालावधी होता 4 ते 11 डिसेंबर 2025 दरम्यान. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त भारतीय भाषा दिवस साजरा करण्यात येतो. तर भारताच्या भाषिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाद्वारे याचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी अनेक भाषा एक भावना ही संकल्पना होती. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने IIT दिल्लीच्या सहकार्याने विकसित केलेले आदिवाणी हे भारतातील पहिले AI आधारित आदिवासी भाषा अनुवादित ॲप हे ते सादर केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी कोणत्या राज्य सरकारने मेरी योजना पोर्टल सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड. डिसेंबर 2025 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देहरादून मधून मेरी योजना पोर्टल सुरू केले. हे पोर्टल नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देते. यामुळे लाभांचे पारदर्शक, सुलभ आणि वेळेत वितरण सुनिश्चित होते. हे पोर्टल एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ऑफर केलेल्या कल्याणकारी योजनांची व्यापक माहिती प्रदान करणे हा आहे. पात्र नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि वेळेत लाभ मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. पोर्टलसोबतच मेरी योजना या पुस्तिकेच्या 3 आवृत्त्या सामान्य, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या 3 आवृत्त्या देखील लॉन्च करण्यात आलेल्या आहेत, ज्या दुर्गम भागातील नागरिकांना ऑफलाईन माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.